बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई आणि पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। पुण्यातील मोर्चासाठी जरांगे, सुरेश धस, पृथ्वीराज चव्हाणांसह रोहित पवार देखील उपस्थित राहणार। बीड सरपंच हत्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर मागितला। देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचं मत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी। बीड सरपंच हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅकवर घेण्याची कोर्टाला विनंती। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी करावी, सुरेश धस यांची मागणी। अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रात वापर होत असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा, तर वाल्मिक कराडचं नाव अजून बीड हत्या प्रकरणात कसं आलं नाही, आव्हाडांचा सवाल। विरोधक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। बीड हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांचा आरोप राजकीय वरदहस्त आहे की नाही हे तपासात समोर येईल, असंही शिरसाटांकडून स्पष्ट। देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तसंच बीडमधील खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे, जरांगेंची मागणी। मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाल्याची मंत्री आशिष जयस्वाल यांची टीका। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला होता। धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असली तरी गरज असेल तरच अशी टेस्ट होते। खडसेंची नार्को टेस्ट करा म्हणत होतो त्यावेळी शरद पवारांनी केली का, असा सवाल करत गिरीश महाजनांकडून मुंडेंना सावरून घेण्याचा प्रयत्न। बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी 28 तारखेपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते, संदीप क्षीरसागर यांची माहिती। बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बजरंग सोनवणेंच्या विरोधात पोलीस प्रेस ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट। सोनवणेंकडून गणेश मुंडे आणि दहिफळे या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी। बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या घेणार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देणार। परभणीमधील मोर्चात जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केल्यानं ओबीसी समाज आक्रमक। आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक। जरांगेंविरोधातील आंदोलनाची दिशा बैठकीत ठरणार। मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर, विविध विकास कामांचं मुख्यमंत्री फडणवीस करणार लोकार्पण। मी चाणक्य नाही, मी साधारण कार्यकर्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पक्षाने संधी दिल्यानंच आज मी इथपर्यंत असल्याचीही फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले। अनेकांना मागितल्यावर जे मिळत नाही ते न मागता मुख्यमंत्र्यांनी मला दिलं। ज्ञानेश्वरी सारखा बंगला मिळाला, ऑफिस दिलं, राम शिंदेंचं वक्तव्य। पवार आणि ठाकरे कुटुंबांनी एकत्र यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा, छगन भुजबळांचं वक्तव्य। भाजपमध्ये जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी। काल पार पडलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंनी केली 60 जागांची मागणी। सध्या महाराष्ट्रात मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा या 2च कंपन्या काम करताना दिसत आहेत। जितेंद्र आव्हाडांची एक्सपोस्ट, कंपन्यांच्या कामांवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। चुकून मुलाचं आधार कार्ड जोडल्यानं त्याच्या खात्यात आलेले पैसे लाडक्या बहिणीनं शासनाला परत केले। धुळ्याच्या नकाणे गावातील भिकुबाई खैरनार यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक।
धुळ्यातील भिकूबाईंकडून रक्कम परत करण्याबाबत अर्ज, शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जातो हे वृत्त चुकीचं, मंत्री आदिती तटकरेंचं एक्स पोस्ट करत स्पष्टीकरण. पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेसाठी श्वेतपत्रिका काढायला हवी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. निवडणुका समोर ठेवून ही योजना सुरू केली, लाडक्या बहिणींचं भलं करण्याची सरकारचीच भावना नाही, बच्चू कडूंची सरकारवर टीका. काहींनी चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरून पैसे घेतले, ही योजना गरजू बहिणींसाठी, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. कोकणातील निकालावरून मातोश्रीवर राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये खडाजंगी. साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं खापर फोडलं, मात्र ठाकरेंनी जिकडे जायचं तिकडे जा असं साळवींना सुनावल्याची माहिती. राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक, त्यांची नाराजी उद्धव ठाकरे दूर करतील, माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. जानेवारीमध्ये दिलेल्या वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो, जळगाव शहरात अशी 4,000वर बिलं, मक्तेदाराला अभियंत्यांनी बजावली नोटीस. भाजपचे माजी तालुका प्रमुख मुन्ना खामकर, ठाकरे गटाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण, काँग्रेसचे प्रसन्न उर्फ दादा शेट्टे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरीफ नाईक शिवसेनेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून याचिका दाखल, निवडणुकीत नियमांचं उल्लंघन, ईव्हीएम छेडखानी झाल्याचा आरोप. काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर निघत नाही, काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकेवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका, अर्जुन खोतकर यांचा निवडणूक अर्ज फेटाळण्याची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पक्षांतराचे संकेत. मी 5 वर्ष वाट बघणार नाही, पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खदखद. जालन्यात अस्तींचे साप खूप आहेत, जे माझं झालं ते 2029ला तुमचं होऊ नये म्हणून सल्ला देतो, कैलास गोरंट्याल यांचा खासदार कल्याण काळेंना सल्ला. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील प्रशासकीय भवनांची पाहणी. आज अजित पवार बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार, तर सहयोग सोसायटीत जनता दरबार घेणार. मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती. सिंधुदुर्गातील 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती दिली. शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संकल्प. लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलावून शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांशी साधणार संवाद. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगात आधुनिक शिक्षण पद्धत यासह विविध विषयांवर संघटनांसोबत ते चर्चा करतील. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भाजेपार चषक 2025चं उद्घाटन. गोंदियाच्या भजेपार गावात रंगणार कबड्डीचा महासंग्राम. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील खेळाडूंचाही यात सहभाग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन केलं अभिवादन. धर्मवीर आनंद दिघे चषक क्रिकेट 2025 स्पर्धेवेळी एकनाथ शिंदेंनी फलंदाजीचाही आनंद घेतला. गरिबांच्या मुलांसाठी इंदापूरमध्ये लायब्ररी उभारणार. मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन. लायब्ररीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याचीही त्यांनी माहिती दिली. शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन.
कुस्ती पाहण्यासाठी शरद पवार, हर्षवर्धन पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, रणजित मोहिते पाटील उपस्थित. ठाण्यातील विविध समस्यांबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत घेतली भाजप आमदार संजय केळकर यांनी बैठक. पाणी अनधिकृत बांधकामांवर चर्चा, अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे त्यांनी निर्देश दिले. वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी केवळ वन खात्याची कांदळवनासाठीची परवानगी शिल्लक. हे सर्व परवाने येत्या 1.5 महिन्यात मिळतील. त्यानंतर या मार्गाचं काम सुरू होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. MMRDAच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला सर्व मेट्रो मार्गांचा आढावा. तसंच इंदू मिल स्मारक वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचंही टार्गेट. सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीवर आता ड्रोनद्वारे नजर. 9 जानेवारीपासून ड्रोनच्या वापराला सुरुवात होणार. अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होणार. ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल. कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा. बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून त्यांनी इशारा दिला. यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळ्या प्रकरणी फरार झालेल्या 7 पैकी 3 अटक. 200 ठेवीदारांची 44 कोटींची फसवणूक केल्याचा अध्यक्षांसह 6 संचालकांवर करण्यात आला होता आरोप. नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल. 10 आरोपी निर्दोष. 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची जामिनासाठी हायकोर्टात याचिका. सुजित पाटकर हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निकटवर्तीय. भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात भाविकांची गर्दी वाढल्यानं गोंधळ झाल्याचं बघता धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले. धावपळीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. कुर्ला बस अपघाताप्रकरणी आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण. संजय मोरेच्या जामिनावर 10 जानेवारीला निकाल. संजय मोरेला जामीन देऊ नये, मुंबई पोलिसांची मागणी. अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अंधेरी MIDC पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी वाढवली बांगलादेशी नागरिकांची धरपकड. मुंबईच्या घाटकोपर पोलिसांकडून तब्बल 13 बांगलादेशींना अटक. सर्व बांगलादेशी नालासोपारा परिसरात राहत होते. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा एकदा अन्याय. मराठी तरुण कामावर टिकत नाही म्हणत नोकरी नाकारली. मुंबईच्या मरीन ड्राईव्हमधील राधेश्याम कंपनीतील प्रकार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळला. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमधील घटना. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाची चोरी. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ. महिला बाळाला घेऊन जाताना CCTVत कैद. या प्रकरणी सरकारवाड पोलिसात गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.